शिव्या देणे म्हणजेच रॅप सॉन्ग असं वाटतं का तुला? भाऊ मी जिथं राहिलाय ना, लहानपणापासून मी अशी दुनियादारी बघितली ना की कुणी बघितली नाही. परिस्थिती एवढी बॅड होती ना माझी, तर मला लोकांना ज्या पद्धतीने सांगायचं होतं ना, तर मी माझ्या गाण्याच्या माध्यमाने सांगतोय. मी काय बोलतो मला तजी नाही जाण, जेव्हा आई वडिलांची इज्जत करतो त्यातच भेटतो मला सन्मान. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला रॅपर असा होता की मी होतो. तो पहिलं गाणं माझं होतं रगील, दुसरं गाणं येड झवन, तिसरं रघुभाई. चेक करते गाणे माझे. ज्या लोकांवर मी कामं केलेत ना आतापर्यंत ते सगळे घाबरतात. जेलमध्ये असताना तू हे रॅप सॉन्ग लिहितो हा आता. भाऊ. हे मी पत्रात पाठवलंय सगळं मॅनेजरला. त्याला मी म्हणलं होतं हे मी यूज तर कमीत कमी 200 पत्र पाठवले. हे किडे आहेत भाई सगळे, आटू झाटू लोक दे. इथले काय फायदेचे ना भाई, त्याला सांगतो. इथल्या लाईफपेक्षा भारी तिथली लाईफ आहे. तो मंदिर आहे भाई जेल माझं, आणि लॉकअप घर आहे भाई माझं. सासरवाडी तर चौकीच्या वर आहे भाई माझं. आता तुमचा तो आजोबा खाजोबा आहे ना, फेवरेट रॅपर तो बोललो ना यांचा, त्याला सांगा त्याला छपलीने मारलाय, मुतले त्याच्या तोंडावरती. आम्ही सगळ्यांनी एकत्र येसं धरून वडत आणला भाई तुमच्या फेवरेट रॅपरला. असला मारला ना चौकामध्ये भाई, गळा करून मिरवणूक काढली भाई त्याची आम्ही रस्त्याला. तो व्यक्ती स्वतःला डॉन म्हणून घेतोय. ऐक ना, मला चिडचिड होते. नाव नको घेऊ. डॉन मी त्याच्या कुत्रा येतो. प्रश्न तू चांगले विचारले तर उत्तर पण चांगलं देणार ना. म्हणजे मी चांगलं विचारत नाही. आता माझ्या शोवर येऊन माझीच ठासतो. माझं गाणं तुझ्या ऑप्सनी चोरलं. माझं वैयक्तिक गाणं आहे. तू माझा पॉडकास्ट घेतो, माझ्याबद्दल बोलतो. ते मला ह्याची त्याची तारीफ नको करू माझ्या पॉडकास्ट. मी माझं वैयक्तिक मानतोय ना. मग मी गाणं ऐकलं, मला आवडलं, मी तुला सांगितलं त्याचं गाणं बोलवलंय का माहिती का? ए गेलं मग काय